Today we are going to study about the types of chemical reactions. बघा विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण केमिकल रिॲक्शन कशी लिहायची, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, विच आर द थिंग रिक्वायर्ड टू राईट द केमिकल रिॲक्शन, व्हॉट आर द कन्व्हेन्शन्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन ही बॅलन्स कशी करायची, या सर्व गोष्टींची आपण माहिती मिळवली. आज आपल्याला केमिकल रिॲक्शनचे टाइप्स बघायचे. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार असतात. देर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. फर्स्ट वन इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, जे संयोग अभिक्रिया. कॉम्बिनेशन रिॲक्शनला आपण संयोग अभिक्रिया, मराठीतून आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड वन इज डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन अभिक्रिया. थर्ड वन इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, विस्थापन अभिक्रिया. अँड फोर्थ वन इज डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आज आपण क्रमाक्रमाने प्रत्येक अभिक्रियेचा अभ्यास करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फर्स्ट रिॲक्शन नोन ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. त्यासाठी काही उदाहरण आपण घेणार आहोत. वी टेक सम एक्झाम्पल्स. अमोनिया गॅस प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड इक्वल टू अमोनियम क्लोराइड which is in solid state. Now in this reaction what happens? There are 2 reactants and product is only one. Now see the second reaction, same type of reaction. Magnesium in solid state plus oxygen equal to magnesium oxide. That means when magnesium burnt in presence of oxygen, there is a formation of magnesium oxide. मॅग्नेशियमचा हवेच्या उपस्थितीत मॅग्नेशियमला जाळले असता त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईडची फीत तयार होत असते. मॅग्नेशियम ऑक्साईड ची पूड तयार होते. मग याचा अर्थ काय? अगेन इन द सेकंड केमिकल रिएक्शन देर आर 2 रिएक्टंट्स, प्रोडक्ट इज ओनली वन. That means we can conclude that when 2 or more reactants combine to form a single product, जेव्हा 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून त्यांचा संयोग होऊन एकच उत्पादित तयार होत असेल, टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट, एकच उत्पादित तयार होत असेल, तर अशा अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. when 2 or more reactants combine together to form a single product, the reaction is known as combination reaction. अशा अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया, मराठीतून आपण त्याला संयोग अभिक्रिया म्हणतो. 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन त्यापासून नवीन एक उत्पादित तयार होत असेल तर त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. अशा पद्धतीने अशी वेगवेगळी उदाहरणं. अगेन वी टेक डिफरंट एक्झाम्पल्स of combination reaction. Now see the second reaction, decomposition reaction. मराठीतून याला म्हणतात अपघटन अभिक्रिया. Decomposition reaction in Marathi it is called as अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया. Again see some examples to explain the decomposition reaction. Now see the one example. First example, sugar C12H22O11. It gives carbon plus water molecule. Carbon 12C plus 11H2O. C12H22O11, it gives 12C plus 11H2O. Means sugar gives carbon and water molecule. Now what happened in this reaction? There is only one reactant, but there are 2 products. कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या उलट आहे. इथे मात्र रिॲक्टंट एक आहे, प्रॉडक्ट मात्र 2 आहेत. सी द सेकंड एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट विच ऑन हिटिंग. कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेट मधला मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस काय होतो? इव्हॉल्व होत असतो. इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. अगेन सेम, हिअर ओनली वन रिॲक्टंट अँड देर आर 2 प्रॉडक्ट्स इन दिस रिॲक्शन. इथे पुन्हा एकच रिॲक्टंट आहे, प्रॉडक्ट मात्र 2 आहेत. म्हणून काय कन्क्लुजन करणार, काय निष्कर्ष करणार? या रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट मात्र 2 आहेत, रिॲक्टंट एक आहे. म्हणजेच काय? In a chemical reaction, when there are 2 or more products formed from a single reactant, 2 or more products formed from a single reactant, एका रिएक्टंट पासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होत असतील तर अशा अभिक्रियेला आपण काय म्हणतो? अपघटन अभिक्रिया किंवा डिकम्पोजिशन रिॲक्शन. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिॲक्शन. when two in a chemical reaction 2 or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. आता आपल्याला
रिएक्शनचा तिसरा प्रकार बघायचा आहे. नाव सी द थर्ड टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. Third type of chemical reaction which is known as displacement reaction. Displacement reaction. मराठीतून आपण त्याला म्हणतो विस्थापन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिएक्शन त्याला आपण मराठीत म्हणतो विस्थापन अभिक्रिया. या रिएक्शन मध्ये काय होत असतं? द केमिकल रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट in a compound, place of ions of less reactive element in a compound taken by another ions of more reactive element, ions of more reactive element, the reaction is known as displacement reaction. म्हणून अशा रिएक्शन आपण काय म्हणतो? Displacement reaction. Place of ions of less reactive element in a compound is taken by another more reactive element. That is known as displacement reaction. Now see the example. Suppose we take the example of copper sulfate, which is in solid state, plus Fe again in solid state. There is a formation of copper plus FeSO4. Both are in solid state. Here copper sulfate, which is in aqueous state. Copper sulfate, when it reacts with ferrous iron, then there is the formation of copper plus ferrous sulfate. Means it is displaced by here less reactive element. What is the definition of that reaction? Place of ions of less reactive element. म्हणजे जो कमी क्रियाशील असेल तो जास्त क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेत असतो. And therefore the reaction is known as displacement, means which is displaced. Here copper is displaced by ferrous iron. Again we take second example. When we take instead of iron lead, then there is formation of copper plus lead sulfate plus lead sulfate. This is again second example of that reaction. Copper sulfate react with lead, means which is copper is displaced by lead. Therefore, less reactive element. Lead is less reactive element, which is take the place of copper, and therefore there is a deposition of copper and lead sulfate is formed. This is the displacement reaction. This reaction is known as displacement. Now see once again, the place of ions of less reactive element in a compound is taken by another ions of more reactive element in a given reaction. The reaction is known as displacement reaction. Copper sulfate plus iron, copper plus FeSO4, copper sulfate plus lead, copper plus lead sulfate. Now see the fourth reaction, double displacement reaction. आपण आता चौथ्या आणि शेवटच्या अभिक्रियेचा अभ्यास करणार आहोत. त्या अभिक्रियेचं नाव आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. या रिएक्शनचं पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघू. K2CrO4 plus BaSO4 equal to K2SO4 plus BaCrO4. K2SO4 plus BaCrO4. Potassium chromate will react with barium sulfate. Potassium sulfate and barium chromates are formed. काय दिसते रिएक्शन मध्ये आपल्याला? इन दिस रिएक्शन the ions are exchange. आयनची काय दिसते? देवाणघेवाण दिसते. आयनांची देवाणघेवाण होते. And to form two products, ions are exchanged. In this reaction, the reaction in which
टू आयन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रॉडक्ट. आयनची देवाणघेवाण होते आणि त्यापासून एक प्रॉडक्ट तयार होत, दोन प्रॉडक्ट तयार होत असतात. टू फॉर्म टू प्रॉडक्ट्स. द रिएक्टन्ट्स, द रिएक्शन इन विच टू रिएक्टन्ट्स आर रिएक्ट टुगेदर इन विच द आयन्स आर एक्सचेंज. आयन्स काय होतात? एक्सचेंज होतात. एक्सचेंज होतात म्हणजे काय? इथे क्रोमेट आयन आहे, त्याच्या ठिकाणी सल्फेट येतो, क्रोमेटच्या ठिकाणी सल्फेट येतो आणि पोटॅशियम सल्फेट हे कंपाऊंड तयार होतं. त्याच्यानंतर सल्फेटच्या ठिकाणी क्रोमेट येतो, म्हणजे काय झालं? आपसात त्यामध्ये काय झाली? देवाणघेवाण झालेली आहे, त्यापासून बेरियम क्रोमेट तयार झाले. पोटॅशियम क्रोमेट रिएक्ट विथ बेरियम सल्फेट टू फॉर्म पोटॅशियम सल्फेट अँड बेरियम क्रोमेट. आयन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ न्यू प्रॉडक्ट, टू products. The reaction is known as double displacement reaction. In Marathi it is called as दुहेरी विस्थापन अभिक्रिया. अशा पद्धतीने अभिक्रियेचे हे 4 प्रकार आपण पाहिले. Today we are going to study about the 4 types of chemical reactions. Which are those? First one is combination, second one is decomposition, third one is displacement, and fourth one is double displacement reaction. In addition to that 4 types, again there are 2 types of chemical reaction. First one is exothermic, second one is endothermic. या व्यतिरिक्त अजून आपल्याला अभिक्रियेचे 2 प्रकार बघायचे, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. व्हॉट इज मीन बाय एक्झोथर्मिक रिएक्शन? द रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड. या रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व होत असते. म्हणजे समजा आता आपण एक्झाम्पल घेतलं, CaO प्लस H2O इक्वल टू CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. हीट काय होते? इव्हॉल्व होत असते. अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो? एक्झोथर्मिक रिएक्शन. राईट साइडला हीट दिसते, हीट रिलीज झाली, इव्हॉल्व झाली, उष्णता ऊर्जा बाहेर पडते किंवा मुक्त होते आणि म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक. त्या रिएक्शन म्हणतो एक्झोथर्मिक. नंतर एक्झोथर्मिक म्हणजे काय? मग उष्माग्राही अभिक्रिया, मराठीतून त्याला आपण उष्माग्राही अभिक्रिया म्हणतो. त्यानंतर दुसरी रिएक्शन आहे एंडोथर्मिक. द रिएक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब. ज्या रिएक्शन मध्ये उष्णता ऊर्जा शोषली जाते, घेतली जाते, त्या रिएक्शनला, त्या अभिक्रियेला आपण तो उष्माग्राही अभिक्रिया. त्या रिएक्शनचं एक्झाम्पल आहे CaCO3 इक्वल टू CaCO3. याला आपण जर उष्णता दिली CaO प्लस CO2. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक रिएक्शन. हे एक्झाम्पल आहे एंडोथर्मिक रिएक्शनचं. कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत असतात. These are the again 2 types of reactions, exothermic and endothermic. Exothermic means heat is evolved. उष्णता बाहेर पडते, उष्णता मुक्त होते. आणि एंडोथर्मिक म्हणजे हीट इज ॲब्सॉर्ब. उष्णता ऊर्जा घेतली जाते, शोषली जाते. पहिल्या रिएक्शनचं एक्झाम्पल एक्झोथर्मिक. CaO कॅल्शियम ऑक्साईड, पाणी टाकलं त्यामध्ये तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो, हीट इव्हॉल्व होत असते, बाहेर पडते. आणि सेकंड एक्झाम्पल एंडोथर्मिक रिएक्शन. उष्णता दिली जाते, म्हणजे CaCO3 ला जर उष्णता दिली तर CaO आणि CO2 कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. दीज आर द अगेन 2 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. अशा पद्धतीने हे सुद्धा अभिक्रियेचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. यानंतर आपल्याला now see the next part of the chapter, rate of chemical reaction. Rate of chemical reaction. अभिक्रियेचा दर म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय? त्याच्यातील रेट म्हणजे काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट म्हणजे काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम इज इक्वल टू रेट ऑफ द रिएक्शन. रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम is known as rate. There are different factors which affect the rate of reaction, such as size of particles, nature of reactants, temperature, catalyst. These are the
different factors which affect the rate of chemical reaction. What are the factors affect the rate of chemical reaction? First one is size of particles, nature of reactants, त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे टेम्परेचर, चौथा आहे कॅटॅलिस्ट. रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस विथ द साइज ऑफ पार्टिकल. म्हणजे पार्टिकलची साइज जर इन्क्रीज केली तर रिएक्शनचा रेट काय होतो? डिक्रीज होतो. रेट ऑफ द रिएक्शन डिपेंड अपॉन द नेचर ऑफ रिएक्टंट. रेट ऑफ द रिएक्शन डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शनचा रेट काय होतो? वाढत जात असतो. म्हणजे रिएक्शन मध्ये समजा एखादी रिएक्शन स्लो असेल तर त्या रिएक्शन मध्ये जर कॅटॅलिस्ट वापरलं तर रिएक्शनचा रेट काय होतो? फास्ट होत असतो. म्हणजे कॅटॅलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. कॅटॅलिस्ट मुळे रिएक्शनचा रेट वाढत जातो. दीज आर द फोर फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ रिएक्शन? देन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे दिलेल्या अभिक्रियेमध्ये संहती, त्या दिलेल्या कालावधीमध्ये संहती मध्ये होणारा बदल, अभिक्रियेच्या संहतीमध्ये होणारा बदल म्हणजेच अभिक्रियेचा काय असतो? तो दर असतो. मग या रेटवर चार फॅक्टर अफेक्ट करतात: साइज ऑफ पार्टिकल्स, नेचर ऑफ रिएक्टंट्स, टेम्परेचर अँड कॅटॅलिस्ट. ओके, विल सी आफ्टरवर्ड्स.